जय हिंद मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 यामधील सांगली जिल्ह्याबद्दल बरेच मित्र जे आहेत, आपल्या बहिणी आहेत, ते मला विचारत होते की सर, सांगली जिल्ह्याचं ग्राउंड कधी असणार आहे, याची तारीख डिक्लेअर झाली का? आणि त्याचबरोबर अजून एक असा प्रश्न विचारत होते, जर तारीख डिक्लेअर झाली आणि त्यामध्ये जर पावसाचा व्यत्यय आला तर मग ग्राउंड कुठं होणार? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. स्पेशली यावरतीच हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, सांगली जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे याची डेट जवळपास कन्फर्म झालेली आहे. 19/6/2024 म्हणजे 19 जून पासून याचं ग्राउंड होणार आहे. जवळपास 40 जागांसाठी, म्हणजे चालक प्लस ड्रायव्हर यासाठी ज्या 40 जागा आहेत याची जी भरती होणार आहे ती 19 तारखेला याचं ग्राउंड सुरू होणार आहे. आता मी ग्राउंडवरती स्वतः जाऊन आलेलो आहे. ग्राउंडवरती जे भरती घेण्यासाठी जे काम चालू आहे ते मी बघितलेलं आहे. मग ग्राउंडचं जे मार्किंग असेल, त्याचबरोबर ग्राउंडवरती जे काही गवत उगवलेलं असतं ते काढणं असेल, त्याचबरोबर गोळाफेकसाठीचं जे ग्राउंड असतं त्याची जी माती आहे, त्याचं जे माती आहे ते टाकून घेणं, ह्या प्रकारच्या सर्व गोष्टी चालू आहेत. मी बघितलेलं आहे. 19 तारीख ही ग्राउंडची असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बरेच जणांचा हा प्रश्न होता की समजा भरती जर 19 तारखेला असेल, ग्राउंड 19 तारखेला असेल आणि त्यामध्ये जर पाऊस पडला तर मग कसं होणार? ग्राउंड होणार का नाही, का पुढे ढकलणार? तर मित्रांनो, कसं आहे, हा जो पॉईंट तुमच्या डोक्यात येतो तो प्रशासनाच्या, शासनाच्या डोक्यात पण हा पॉईंट असतोच. इतके सगळे मुलं येणार आणि अचानक ग्राउंड कॅन्सल करणार, त्यावरती काय उपाययोजना करता येतात का, हा पॉईंट बघितला जातो. तर मित्रांनो, आपल्या भरतीला 3 इव्हेंट आहे, ते तुम्हालाही माहिती आहे. एक गोळाफेक 100 मीटर आणि 1600 मीटर, मुलींसाठी 800 मीटर. तर राहिला प्रश्न फक्त आपल्या कशाचा येतो, तर 800 मीटर आणि 1600 मीटर. 100 मीटर कसंही होऊ शकतं, गोळाफेकही होऊ शकतं, कारण गोळाफेकमध्ये रेती असते. रेती असल्यामुळे रेतीला काही अडचण येत नाही, त्यामुळे 100 मीटरचं जे ग्राउंड आहे ते होऊन जातं. आता राहिला प्रश्न 800 मीटर आणि 1600 मीटरचा. तर मित्रांनो, कसं आहे, पाऊस जर पडला ग्राउंडवरती तर 800 मीटर आणि 1600 मीटर हे रोडवरती घ्यायचं चाललेलं आहे. हे नियोजन आहे. कारण कसं आहे माहितीये का, गोळाफेक आणि 100 मीटरला शक्यतो अडचण येत नाही. 1600 मीटर असेल आणि 800 मीटर असेल महिलांसाठी, ते रोडवरती घ्यायचं नियोजन चाललेलं आहे. तर मित्रांनो, ही होती सांगली जिल्ह्याबद्दल ग्राउंडची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.